तर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री बनण्यावर बारामतीकर काय म्हणतायत ते पाहूयात। राज्याला आज महिला उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचे खऱ्या अर्थाने शपथ ग्रहण सोहळा पार पडलेला आहे आणि या संदर्भात मी आज बारामतीतील महिलांना नेमकं काय वाटतंय हे आपण आज जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, खऱ्या अर्थाने वहिनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला। आमच्या बारामतीत असं झालंय की गड आला पण आमचा सिंह गेला, कारण वहिनींनी जी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, आमचं असं झालं की एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात आनंद, कारण वहिनींनी हा निर्णय घेतलाय अगदी म्हणजे खंबीरपणाने, जीवावर दगड ठेवून घेतलेला आहे आणि वहिनींनी फोरमच्या माध्यमातून अगोदर खूप काही कामं केलेले आहेत। आज टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून वहिनींनी कितीतरी महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, आणखीन कितीतरी लोकांचे डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केले। असं वहिनींना अगोदरपासून कामाचा अनुभव आहे, पण वहिनी प्रत्येक वेळेस दादांच्या खांद्याला खांदा लावूनच काम करतायत आणि वहिनी दादांची पोकळी 100% भरून काढतील असं आम्हाला वाटतंय, कारण आम्ही वहिनींबरोबर सतत असतो ना। वहिनींचा कामाचा झपाटाही दादांसारखाच असतो, पण दादा काम करताना सकाळी 6 वाजता दादा उठायचे आणि आपल्या बारामतीच्या विकास कामाची पाहणी करतात, पण वहिनी पण आमच्या तशाच करतील। वहिनी ही दादांची पोकळी भरून काढतील अशी आम्ही बारामतीकर सर्व वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत। तुम्ही काय सांगाल, खऱ्या अर्थाने हा दुःखाचा डोंगर पवार कुटुंबियावर नव्हे तर अख्ख्या बारामतीवर कोसळलेला आहे आणि अशातच आता वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली। दुःखाचं तर राहिलं सगळीकडं, हे झालेलंच आहे, पण एवढ्या दिवशी दादाला आहे ना वहिनीने साथ दिलं, गरीब परिवारला ती वहिनी तिकडे बघत होते म्हणून दादा जनतेवर लक्ष देत होते, सगळ्यावर देत होते। आता वहिनी बी खूप करतात। मला तर असं वाटतंय की दादा अजून गेलेच नाही, ती मनात आपल्या सगळ्यांच्या दादा आहे ती, आणि दादा सारखंच वहिनी बी करतात। काय सांगा, दादांनी बारामती सारखी सुंदर नगरी बनवली, परंतु दादा इथून गेलेत हे मन मान्य करत नाहीये। दादांसारखा खंबीर नेता पुन्हा होणे नाही, तरी सुद्धा ह्या दुःखाच्या सावटातून बाहेर यावंच लागेल बारामतीकरांना आणि वहिनींना उपमुख्यमंत्री पदासाठी माझ्याकडून शुभेच्छा। नक्कीच आपण जर पाहत असेल तर दुःखाचा डोंगर जो आहे तो पवार कुटुंबियावर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रावर कोसळलेला आहे आणि या संदर्भात आपण महिलांची बातचीत करत आहोत। तुम्ही काय सांगाल, खरं तर तुम्ही जवळून पवार कुटुंबियांना पाहिलेलं आहे, अतिशय दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे, आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ वहिनींना घ्यावी लागेल। अजितदादा हे कर्तृत्ववान, कृतिशील आणि हजरजबाबी आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या आपल्या सुनित्रा वहिनी यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या बरोबर राहून त्यांनी पण अनेक गोष्टी शिकलेल्या आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून ते आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, कारण सुनित्रा वहिनींचं सामाजिक कार्य ही फार मोठ्या प्रमाणावर बारामतीत आहे। त्याचप्रमाणे सुनित्रा वहिनी या अगदी तळागाळापर्यंत गरीब व्यक्ती असो किंवा त्यांच्याकडं कुणीही आपली समस्या गेलं घेऊन तरी त्या आपल्या दादांसारखंच काम करत होत्या आणि आम्हालाही असा विश्वास वाटतो की दादा ज्याप्रमाणे आपला जनता दरबार भरवत होत्या, लोकांच्या समस्या सोडवत होत्या, त्याप्रमाणे सुनित्रा वहिनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जनतेच्या समस्या सोडवतील। तुम्ही काय सांगाल, काय तुमच्या भावना आहेत? आमच्या भावना अशी आहेत की दादा होते तसे आमच्या गोर गरिबांना असे बोलवून घ्यायचे, आनंदाने 2 शब्द बोलायचे, आम्हाला आनंद वाटायचं दादांचं। पण आता इथनं पुढं दुःख बी आहे आणि ही आनंदाचं बी आहे, पण हे वहिनी साहेब दादांसारखं ही करत्याल। तुम्ही काय सांगाल, काय भावना आहेत नेमक्या? जे दादांनी केले
तसंच वहिनी सुद्धा करणार. खऱ्या अर्थाने दादानी बारामतीचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला. आता दादा या जगात राहिलेले नाहीत, त्यांची पोकळी आता भरून काढण्यासाठी आता खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री म्हणून वहिनींना संधी मिळाली. काय नेमके भावना आहेत? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं निधन म्हणजे महाराष्ट्रावर झालेला एक तो नियतीचा क्रूर घाला आहे. आणि इथून पुढे ज्या वेळेस अजितदादांचं निधन झाल्याच्या नंतर आज सुनेत्रा वहिनी यांना राजकारणामध्ये यावं लागलेलं आहे. अजितदादांची जबाबदारी ही कार्यकर्त्यांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना घ्यावं लागलेली आहे. परंतु ज्या पद्धतीनं दादांच्या प्रत्येक विकास कामामध्ये या अगोदर सुनेत्रा वहिनींनी पडद्याआड राहून सुद्धा कामं केलेली आहेत. त्यामध्ये एन्व्हायरमेंटल फोरम असेल, टेक्स्टाईल पार्क असेल किंवा महिला बचत गट असेल किंवा स्वच्छता अभियान असेल, या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि आपल्या गावाला बक्षीस मिळवून देण्यामध्ये सुद्धा सुनेत्रा वहिनींचा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे सुनेत्रा वहिनींचं काम हे याच्या अगोदर सुद्धा चांगलं होतं, याच्या पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. काय नेमक्या भावना आहेत? खऱ्या अर्थाने राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. बारामतीच्या जनतेमध्ये तसेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आज एक प्रकारचं खूप मोठं दुःख आहे की दादा गेल्याचं दुःख पचवून अवघड आहे. आणि त्याच धर्तीवर आज वहिनींचा शपथविधी झालाय, तो एक आनंद सुद्धा आहे. पण दादाची पोकळी न भरून येणार आहे. नक्कीच पोकळी न भरून येणारे आहे. तुम्ही काय सांगाल? खरं तर आता तुम्हाला अजितदादांनी तुमची निवड राष्ट्रवादीच्या शहरी युवक अध्यक्षपदी केलेली होती. खऱ्या अर्थाने दादा आता आपल्या जगात या जगात राहिलेले नाहीत. काय नेमक्या भावना आहेत? आमचं दुःख अपार मोठं आहे. त्या दुःखामध्ये सर्वजण आपण आहातच. आता वहिनी साहेबांनी आज शपथविधी ग्रहण केला. खरं तर ती अभिमानाची गोष्ट आहे, कारण की एवढ्या मोठ्या डोंगरा एवढ्या दुःखातून वहिनी साहेब अजून सावरल्या नसतानाही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी किंवा पक्षातील एकजुटी राखण्यासाठी वहिनी साहेबांनी घेतलेला कठोर निर्णय खरंच स्वागतार्थ आहे. त्याबद्दल वहिनी साहेबांचे मी आभार मानतो. काय नेमक्या भावना आहेत? शहराध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थाने आता तुम्हाला तर सकाळी 6 वाजल्यापासून दादा काम करायचे, मात्र आता तुम्हाला वहिनी साहेबांबरोबर सकाळी 6 वाजता यावं लागणार आहे. काय नेमकं वहिनींनी ही जबाबदारी घेतली त्याबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की वहिनींनी अजितदादांबरोबर मागची 35-40 वर्ष एक सहचारिणी म्हणून किंवा एक पत्नी म्हणून सोबत राहिलेले आहेत. आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा हात असतो. वहिनींनी दादांना अतिशय जवळून बघितले. वहिनींनी काटेवाडी सारखं समृद्ध गाव करून दाखवले. वहिनींनी टेक्स्टाईल पार्क सारखं जिथे 2,500-3,000 हजार महिला काम करतात ती इंडस्ट्रीचा यशस्वी प्रकारे चालवून दाखवली. वहिनी विद्याप्रतिष्ठानच्या कामकाजात नेहमी सहभागी असतात. वहिनी वर्षभरापूर्वी खासदार झालेल्या आहेत. त्याही ठिकाणी त्या तालिका अध्यक्ष म्हणून काम करताना आपण मागे पाहिलेलं आहे. अशा वेगवेगळ्या संधीचं वहिनींनी प्रत्येक वेळी सोनं केलेलं आहे. आणि आज या दुःखाच्या प्रसंगी ज्यावेळी दादा आपल्यात नसताना वहिनींनी ती जबाबदारी लगेच 2 दिवसात घेतली. यावरून मी वहिनीचा कणखरपणा किती मोठा आहे हे आपल्याला दिसून येते असेच म्हणेल. कारण वहिनींची एक भावना असणार आहे की वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही, आणि ती जर निघून गेली तर आपण मागे राहू, आपण बारामतीकर मागे राहू, माझा महाराष्ट्र मागे राहील, पर्यायाने देश मागे राहील, कार्यकर्ता मागे राहील, पक्ष मागे राहील. ह्या लोकभावनेतूनच वहिनींनी हा कठोर निर्णय घेतलाय. तो निर्णय घेत असताना खरं तर अजितदादा भाषणामध्ये अनेक वेळा म्हणायचे वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही. आता खऱ्या अर्थाने तशीच वेळ या ठिकाणी आलेली आहे. वहिनींना पद ग्रहण करावं लागलंय. नेमकं काय भावना आहे? खरं तर आज तुम्हाला माहिती, बारामतीचा जो विठ्ठल म्हणून कार्यकर्ते दादाकडे बघायचे, तो विठ्ठल आज आमच्यात नाही. परंतु वहिनी साहेबांच्या रूपाने मला वाटतं तो विठ्ठल आम्हाला परत दिसायला लागलाय असं आमचं मन सांगतंय. अनेक कार्यकर्त्याच्या अशा भावना आहेत की दादा कुठे गेलेले नाहीत. दादा आम्ही मान्यच करू शकत नाही की आमचे दादा आमच्यापासून कुठेतरी हरवले असतील, कुठेतरी निघून गेले असतील. आम्हाला असं वाटतं की दादा आमच्या हाकेच्या अंतरावर आहेत, आणि ती हाकेच्या अंतरावर असण्याचं आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. काय सांगाल? खऱ्या अर्थाने दादांची पोकळी जी आहे ते भरून काढण्याचं काम वहिनींनी केल्याचं पाहायला मिळत आहे. काय
दादांची पोकळी जी निर्माण झालेली आहे ती पोकळी निश्चितपणे सुनित्रा वहिनी भरून काढतीलच. आणि एका गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुनित्रा वहिनींचं पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्याचा एक अभिमान आहे बारामतीकरांना. आणि जे दादांचे जे काय स्वप्न होतं, माझं बारामती देश पातळीवर 1 नंबरला राहावी, ती देश पातळी 1 नंबरलाच राहील याबाबत आमच्या बारामतीकरांच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. काय नेमके आता खरं तर अर्थाने पहिल्या राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनींना मान मिळाले, काय भावना होत्या? दादांच्या निधनानंतर पूर्ण महाराष्ट्र बारामतीसह म्हणजे थोडक्यात बेवारच झाल्यासारखं जाणवत होतं सर्वांनाच. आणि एक अभिमान असा वाटतो की दादांच्या पत्नी ज्या बारामतीच्या आमच्या आहेत त्यांना स्वतंत्र भारतानंतर पहिलं महिला उपमुख्यमंत्री पद मिळतं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दादांच्या कामाचा झंझावात प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या ह्या वहिनी साहेब होते, त्यामुळे त्यांच्या कामाचा झपाटा हा दादांच्या कामाचा झपाटा वहिनीला माहितीच आहे. परंतु वहिनी जरी महाराष्ट्रभर जरी फिरले तरी आताचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष किरण भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व कार्यकर्त्याचा संच भारत आता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये झंझावात म्हणून अजितदादांकडे पाहिलं जात होतं. खऱ्या अर्थाने विकास पुरुष म्हणून अजितदादांकडे पाहिलं जात होतं. खऱ्या अर्थाने झंझावात पाहत असताना अजितदादांच्या खंबीर पाठीशी जे आहे ते त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी या खंबीरपणे पाठीशी होत्या. खऱ्या अर्थाने आता अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आता सुनेत्रा पवार यांना संधी मिळालेली आहे. एकूणच अजितदादांनी जशा पद्धतीने काम केलं तशाच पद्धतीने सुनेत्रा आणि अजितदादा पवार ह्या देखील काम करतील अशी भावना जी आहे ते बारामतीकरांकडून व्यक्त केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.